नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मी राजमा चावल बनवणार होते. त्याकरता मी 1/2 किलो राजमा भिजत घातला होता. सकाळी मी दूध तापवायला गेले तर अचानक 1 लिटर दूध नासलं. तर त्या दुधापासून मी पटकन पनीर बनवलं आणि म्हटलं राजमा चावल बनवायच्याऐवजी आज पनीर राजमा बनवूया. तर आता मी तुम्हाला पनीर राजमाची रेसिपी शेअर करत आहे, तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1/2 किलो राजम्याला 5 ते 6 शिट्या करून तो शिजवून घेतलेला आहे आणि इथे मी 1 लिटर दुधाचं हे पनीरसुद्धा बनवून घेतलं आहे. तसेच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 पेर आलं आणि 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. इथे कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. ते तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घातलेली आहे आणि हे 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. लसूण खमंग अशी थोडी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हे सुद्धा 2-1 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी हा शिजवलेला राजमा घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला एक मी छोटीशी वाफ आणून दिलेली आहे आणि आता याच्यामध्ये आमटाकरता मी अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही गरम मसाला वापरलात तरीही चालेल. त्यानंतर आता याच्यामध्ये मी मॅश केलेलं पनीर घातलेलं आहे. पनीर घालून झाल्यानंतर हे परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. पनीर आणि राजमा छान मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीने याला छान चव येते. कसुरी मेथी घालून झाल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवून याला एक छोटीशी वाफ आणून दिलेली आहे. मस्त असा पनीर राजमा तयार झालेला आहे. तर मी गॅस बंद करून घेत आहे. खरं तर सुटसुटीत असा राजमा राईस बनवायचा होता, पण अचानक दूध नासलं, त्यापासून पटकन पनीर बनवलं आणि ह्या रेसिपीचा जन्म झाला. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पनीर राजमा नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.